आपण त्यांना त्यांच्या बजेटनुसार आणि त्याच्या रिक्वायरमेंटनुसार आपण सामान देतोय। त्यामध्ये आपण त्यांना 2 बेस 2 टॉप आम्ही शोवरनं आलो त्या टायमाला फिटिंग करायला घेतली। या सेटअपमध्ये आपल्याला डिले वगैरे काढायला लागला नाही, कारण आपण डिझाईन करतानाच भरपूर एक्सपेरिमेंट केले। इकडे आहेत 2 जण इकडे आहेत, म्हणून इकडचं एक वापरला इकडचं एक वापरला, दोन्ही इकडचं वापरला तरी चालते। मग ती 1 सेट टापल ना। बेस्ट टॉप तुम्हाला काय वाटतं त्याचं सांगा, तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला माझ्या शब्द दिलाय, तुमच्या शब्द तुम्ही सांगा। नाही 100% डाऊन केला किती आला? किती झाला? हो खालती घेतला, लोला घेतला का व्होल्टेज कमी होत जाणार। आता पिलाल निघणार नाही, घेतला तर निघणार नाही। जेव्हा तुम्ही हा लॉक मागे घेऊन पिलाल इझिली निघत पण झालं। पण मोस्टली हा वापरायचा, हा बॅलन्स आहे। बंद चालू बंद चालू। टॉप आणि बेस घ्यायची गरज विश्वास ठेवला, तुम्हाला असं वाटतंय योग्य माणसा विश्वास ठेवला? हा नमस्कार मित्रांनो, आपलं चॅनल मॉनिटाईज झालंय, पण जवळजवळ 8 दिवस झाले, आजचा 8वा दिवस आहे। आपला एकही ब्लॉग नाही पडलाय, कारण वेडिंग सीझन असल्यामुळे आपली बुकिंग ती पण आहे, त्यामुळे आपल्याला टाईम भेटत नाही। तर आज जरा वेळ काढला, कारण आपली एक साऊंडची बुकिंग होती, कारण ते लास्ट मोमेंटला आले। आपल्याकडे पण त्यांची इच्छा होती आपल्याकडनंच पाहिजे, ते मार्केटला पण जाऊन चौकशी करून आले ते, पण त्यांना काही गोष्टी पटल्या नाही म्हणून ते आपल्याला आले। त्यामुळे आपण त्यांना त्यांच्या बजेटनुसार आणि त्याच्या रिक्वायरमेंटनुसार आपण सामान देतोय। त्यामध्ये आपण त्यांना 2 बेस 2 टॉप त्यांना डबलची देतोय, कारण त्यांना फ्युचरमध्ये लाईव्हची कामं करायचे आहेत। आणि 2 बेस 2 टॉपला आपण त्यांना एक बेसला मशीन दिले, एक मिडला मशीन दिले, पण मिडला मशीन 4 चॅनल दिले, कारण त्यांना फ्युचरमध्ये परत अजून 2 बेस 2 टावर वाढवायचे आहेत, म्हणजे 4 टावर होतील त्यांचे। मग त्यांना आपण मशीन त्या हिशोबात दिले की त्यांना परत फ्युचरमध्ये परत मशीन चेंज न करायला आपण पुढचा विचार करून हे केलं आहे, म्हणून आपण त्यांना 4 चॅनल मशीन दिले। बेसला मशीन त्यांची पुढे हीच चालू राहील त्यांना, म्हणजे परत त्यांना चेंज करायची गरज नाही। आणि आपण त्यांना क्रॉसओव्हर दिला आहे 260 आणि एक DJ मिक्सर दिला आहे। लाईव्ह मिक्सर ते नंतर घेणार आहे फ्युचरमध्ये, मग त्यांना आपण एक DJ मिक्सर दिला आहे आणि स्टॅबिलायझर 15 kW दिला आहे। बेसमध्ये 1800 वॅट स्पीकर आहेत आणि टॉप मग आपले 900 वॅट आहेत, त्या हिशोबाने त्यांना दिलं आहे आपण। आता आपण त्यांचं घेतलं आहे साऊंड सेटअप करायला, तर तुम्हाला ती माहिती द्यायचा प्रयत्न चला या व्हिडिओमध्ये करूया आपण। तुम्ही पाहू शकता 6:11 झालेत, आम्ही शोवरनं आलो त्या टायमाला फिटिंग करायला घेतली, कारण पूर्ण रात्र जागरण झालं होतं। आणि जर घरी येऊन झोपलो असतो तर परत उठून परत काम करायला लागलं असतं, आणि मंगळवार असल्यामुळं लाईटची पण जरा भीती होती, त्यामुळं आम्ही आराम न करता शोवरून आल्याला फिटिंग करायला सुरुवात केली। कारण याच्यामध्ये जास्त काही विषय नव्हता, 2 बेस 2 टावरच होते, परंतु आपण समोरच्या शब्द दिला होता, शब्द त्याला पुरा करून द्यायचं होतं, त्यामुळे आम्ही पटापट फिटिंग करायला घेतली। त्यानंतर आम्ही आराम केला, कारण आज संध्याकाळी त्यांना आपल्याला डिलिव्हरी द्यायची होती, त्यांचं पण कामं चालू आहेत, त्यांनाही वेळ नव्हता। मग त्यामुळे आज जर डिलिव्हरी द्यायची तर सेटअप रेडी करणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही आधी सेटअप रेडी करून घेतला, मग आराम केला। आणि आपण पूर्ण फिटिंग एलिंकिनेच करतो। मार्केटला काही जण त्यांचा वेळ वाचवण्यासाठी मेंट वाचवण्यासाठी स्क्रू मारतात, परंतु स्क्रू मारल्यानंतर आपला ट्रॅव्हलिंगमध्ये बोला किंवा यूज करताना बोला डॅमेज व्हायची भीती असते, स्क्रू निघायची भीती असते, त्यामुळे आपण पूर्ण एलिंगची फिटिंगच करतो। त्यासाठी आपण प्रॉपर सगळे इक्विपमेंट वापरतो। टॉप फिट करून झाल्यानंतर आपण बेसची फिटिंग करायला घेतली ना। आपण काम घेताना थोडी काळजी घेतो, कारण किती धावपळ असली किती लेट झालं तरी आपण कामात हलगर्जीपणा करत नाही, आपण पूर्णपणे काळजीने काम करतो। आता हे स्पीकर फिट करताना, बेसचे स्पीकर फिट करताना बेसच्या कोनवरती थोडं वॉटरप्रूफिंगची लेअर होती, कोटिंग होती, ती कोटिंगवरती ड्रिल मारताना जो भुसा निघतो प्लायचा तो लागू नये म्हणून आम्ही स्पीकरच्या कोनवरती कपडा ठेवला। मग छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतो, कारण समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवून जर येते आपल्याकडे तर त्याला त्याची क्वालिटी भेटली पाहिजे। चला मित्रांनो, आता आपण साऊंड सेटअप करायला सुरुवात केली आहे, कारण आम्ही दिवसभर आराम केल्यानंतर, कारण रात्रभर काम करून आलो होतो, त्यानंतर ही फिटिंग केली, मग आराम करून आलो। आता साऊंड सेटअप करायला ट्युनिंग करायला सुरुवात केली। अंधारा पडला होता आणि आपल्या सोसायटीमध्ये एवढं लाईट नव्हती, त्यामुळे आपण आपली लाईट लावून त्यामध्ये काम चालू केलं। खूप जणांचे मेसेज झाले मला, काही जण नाराज आहेत, कारण सेटअप ट्युनिंगची बरीचशी कामं आपली वेटिंगला आहेत, परंतु काय कर नाईलाज आहे आपला, कारण वेडिंग सीझन चालू असल्यामुळे थोडी बुकिंग आहे आपली या महिन्यामध्ये जास्त, त्यांना पुढे जायला भेटत नाही, त्यामुळे त्या लोकांची माफी मागतो, तर लवकरच आपण त्यांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करू।
आणि आत्ता पण 8-9 दिवस झाले जवळजवळ आपला ब्लॉग नाही पडला, कारण वेळच भेटत नाही आहे. कामं आपली चालू आहेत, त्यामुळे आपल्याला ब्लॉग वगैरे शूट करायला टाईम भेटत नाही. पोरं पण दमलेली असतात. हा सेटअप करायला आम्हाला जेमतेम 15 मिनिट लागले, कारण इक्विपमेंट सगळे माझ्या चॉईसचे होते. कारण पार्टीने आपल्याला पूर्ण सूट दिली होती, आपल्या चॉईसने सगळं त्यांना करून द्यायचं होतं. आणि आपण इक्विपमेंट सगळे आत्तापर्यंत ट्राय केलेले आहेत, सगळ्यांच्या होते आपण एक्सपेरिमेंट केलेले आहेत. त्यामुळं आपल्याला आता पूर्ण आयडिया आहे कुठल्या याला काय मॅच होतं ते. त्यानुसार आपण इक्विपमेंट सगळे यूज केले होते. तर साऊंड आपला मोस्टली फ्लॅट रिस्पॉन्स येतो, त्यामुळं थोडंफार ट्युनिंग केल्यानंतर काम ओके होतं. ते पटापट आम्ही ते करून घेतलं. या सेटअपमध्ये आपल्याला डिले वगैरे काढायला लागला नाही, कारण आपण डिझाईन करतानाच भरपूर एक्सपेरिमेंट केलेत, भरपूर अभ्यास करून कॅबिनेटची डिझाईन केले, त्यामुळं मोस्टली डिले येत नाही. तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता इक्यू आपलं बऱ्यापैकी फ्लॅट ऑलरेडी आहे. जास्त काय आपल्याला ट्युनिंग करायला लागले नाही, कारण आपण इक्विपमेंट चॉईस करताना तसे चॉईस केले. एक इकडे आहे, 2 चॅनल इकडे आहेत, 2 चॅनल इकडे आहेत, म्हणून इकडचं एक वापरला, इकडचं एक वापरला. दोन्ही इकडचा वापरला तरी चालते, मग ती 1 सेट टापल ना. वापरला इकडचा वापरला, जेव्हा तुम्ही अजून 2 टॉवर घ्याल तेव्हा तुमचे हे 2 पण काम येते. आता तुम्हाला वाटतंय 2 टॉवर वाढवा लागतील म्हणून. प्लस ते बघा बेसचं पण आता एकच दिलाय, वायर तुम्हाला दोन्हीच आहेत का, परत तुम्ही 2 घेतलं ना, तुम्हाला घ्यायला नको. हे बघा एक स्पिनर खुला आहे, तो त्यांना टाकायचा. तुम्ही सामान वाढवला ना, तुम्हाला वायर वाढची करायला लागणार नाही, वायर तुमची आयचीच काम आहे, म्हणून डबलची वायर दिली तुम्हाला. दुसरा बेस टाकला त्याला हा अजून तो बेसलं का, मी तुम्हाला परत ती वायर थोडी याची गरज नाही. आता क्रॉसर पण तुम्हाला बोललो तर PA2 हा तुम्हाला दिलाय 260, कारण का त्याची जी मॉडेल आता मार्केटला आहे ती मॉडेल मागे पण आली होती. या क्रॉसरची ती मॉडेल मागे पण आली होती, पण ती फॉल्टी आली होती, म्हणजे हँग व्हायचा या व्हायचा. मग त्यापेक्षा वरची मॉडेल देईल तुम्हाला. बजेट वाढलाय आपला, पण मी त्यात नाही कॉम्प्रोमाइज केलं, कारण परत ही वस्तू फॉल्टी भेटली तर तुम्हाला परत ही सेकंड विकायला लागेल, तो लॉस तुमचा. नवीन घ्यायला पूर्व बजेट तो आपण तो विचार करतो, जी गोष्ट गरजेची आहे ती गोष्ट आपण प्रॉपरच देतो. रेट वाढले बाकीच्या मी वायर कमी केल्या, वायर तुम्ही नंतर घेऊ शकता, किंवा लागल्या कधी एमर्जन्सी अचानक तुम्ही माझ्याकडे जर आलं मी तुम्हाला माझ्या वायर दिली, माझ्या वायर रास पडल्यात काही विषय नाही. पण आता हल्दीला आपल्याला एवढी वायरिंगची काय झाली, म्हणजे तिथून इथपर्यंत मशीन येतील तुमच्या 15 फूट वायर आहेत, कमी पण नाही 15 वायर आहेत, 10 फूट तुम्ही कसं पुढे घेऊ शकता ना. तर तुम्हाला वारीची काय झाल्या, आता वारी ते गुंडून ठेवत मी त्यासाठी तुम्हाला दाखवून देतो सगळं ते.
म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही नंतर वाढू शकता आणि वाढवणं कठीण नाही, त्यात कॉम्प्रोमाइज केला आपण. पण ज्या गोष्टी आहेत, ही मशीन अजून 2 घेतलं तुम्हाला मशीन बदलायची गरज नाही, 2 टॉवर घेतलं तुम्हाला मशीन वाढवायची गरज नाही, यातच काम तुमचं पेट. म्हणजे आपला सेटअप ॲक्च्युली अख्खा 4 बेसचाच झाला आहे. फक्त 2 बेस 2 टॉप कमी, बाकी सगळं आपण 4 बेसचे होत. स्टॅबी पण तुम्हाला 10 केवी दिला असतं ना, आता बजेट कमी म्हणजे वाढतं बजेट म्हणून, तर मग अजून 4-5 वाचले असते. पण तरी तो 15 केवीच दिला, प्युअर कॉपरच दिला, कारण नंतर तुम्ही चेंज करू शकत नाही. म्हणजे ज्या गोष्टी तुमचा नंतर पण चेंज केला तुम्हाला खर्च वाढणार ना, मग ते आधीच घेतलेलं परवडलं. मग त्यात तुमचं हे नाही केला, कारण मी तुम्हाला रेट लावले ते पहिल्या हिशोबात. मार्केटला रोजचे रेट बदलत असतात. आता नवीन स्टॉक आला ना, लगेच नवीन GST नुसार नवीन याच्यानुसार त्यांचे रेट वाढतात. मग तुम्हाला वायरी फक्त कमी केल्यात लांबीच्या, जे आहे ते सांगून. ते तुम्हाला काय अंतराकडे बोलत ठरवलं नव्हता, बोलताना मला अंतर नव्हता वायरीचा, कम्प्लीट वायरिंग फक्त लिहिलं होतं बस, कम्प्लीट वायरिंग. पण तर मी तुम्हाला का सांगतोय, आपला रोग बैठक बोलणं, तर नंतर या केचकीट नको, जे आहे ते स्पष्ट सांगून करायचा, कुणाची आपल्या फसवणूक नाही करायची. आता रात्री आम्ही 5ला आलो ऑर्डरशी, त्याच टायमाला फिटिंग केली, कारण आज मंगळवार टायमाला लाईट नसते. बरोबर, मग दिवसा परत झोपून उठायचा पोरा, त्यापेक्षा म्हटलं मग रात्रीच करू, रात्रीच पाठच केला फिटिंग, मग झोपला आम्ही. तेच पहिले मी कॉल केला, बोललो झोपला असतील हे. नाही, मग 100% परत मी कॉल केला. 100% झोपलो होतं. डायरेक्ट फोन सायलेंट केलता, कौशल झालता ना. बेस्ट स्टॉप तुम्हाला काय वाटतं त्याचं माहिती सांगा, तुम्हाला काय वाटतं. मी तुम्हाला माझ्या शब्द दिलाय, तुमच्या शब्द तुम्ही सांगा. आम्हाला पण याच्यातली एवढी माहिती नाही 100%. मी 10 बोललो त्याचा, आणि कसं माहिती का, एखादा विश्वास ठेवून येतोय ना, त्याचा विश्वास जपाचा असतो. एखादा आलाय त्याला माहिती नाही म्हणून त्याला काय ते आपला तो विषय येत नाही. आणि कधी पण तुम्ही मशीन फक्त मिरची मशीन वेगळी आहे, तर तुमचं बजेट तेवढा नाही. बाकी बेस्टची मशीन माझी तुम्ही कुठलीही मशीन तर खोलून बघा, मी स्वतःही मशीन वापरतोय. म्हणजे असं नाही का मी वेगळा तुम्हाला वेगळा देतोय, आणि स्वतः ट्राय केल्यानंतर मी लोकांना सजेशन देतो. हां, आता अख्खा मोठं तुमच्या एकाच कंपनीचा झाला, मिक्सर सोडला तर सगळं सामान 1 लाख, आणि तो एक मला मॅच होतो ना. मग तो नाही तर मग हे वेगळं, स्पीकर एका कंपनीचं, मशीन एका कंपनीचे, हाईज वेगळं, नेटवर्क वेगळं, ते अजून हे होतं. त्यामुळे आपण ते हे नाही करत. करू बघ बरं, करा पॅकअप. तो तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. ऑन केला, हे तुमचं इनपुटचं आहे, इथं दिलाय इनपुट, हा आउटपुट आहे. बरोबर आहे. तुम्हाला व्होल्टेज वाटला कमी पडतोय, तुम्ही खटका मारला वाढला, याच्यावरती गेला का तो ट्रिप होईल. म्हणजे हाय व्होल्टला तुमचा सामान डॅमेज नको व्हायला म्हणून तो त्याला हायकट आहे. जर तुम्हाला बोललो लोचा, आता ह्यो हायला आहे 235 येतो ना, 1 व्होल्टचा 19-20 मीटरचा असतो, त्याचा आपला काही विषय नाही. डाऊन केला, किती आला, किती झाला, वाढत चाललोय आपण, तो कमीच चाललाय. तोच हायला गेला आपण, सेम आला व्होल्टेज, वाढला ना, अजून खटका मारत बंद होईल. एलईडी उडली माझी नाही उडली, कारण का याला ऑटोकट आहे आपला. म्हणजे लोड आला तरी ट्रिप होईल. ट्रिप होणार तो ऑटोमॅटिक. मला बंद करून चालू करायचा. चालू कर बॅटरी लक्षात, ह्यो खालती घेतला, लोला घेतला का व्होल्टेज कमी कमी होत जाणार. म्हणजे समजा 250 व्होल्ट असं कुठं बस गावात डीपीआय बसवल्यात, एक्स्ट्रा बसवल्यात. म्हणजे ज्या गावात पहिली 1 डीपी असायची पेटी MSCBच्या 2 केल्यात, त्याला तर व्होल्टेज 250 भेटतो, टाइम 250 वरती भेटतो. मग त्या टाइम लो का करायचा, आणि 236-240 असं व्होल्टेज ठेवायचं आपल्याला. आणि याला बघा असं लॉक आहे, आता पिलाला निघणार नाही, घेतलं तर निघणार नाही. जेव्हा तुम्ही हा लॉक मागे घेऊन पिलाल इझिली निघत, काय 1 बोटाचा काम येतो. पण तुम्ही असे काढा किती खिचून नाही निघणार, तो लॉक खोलल्याशिवाय निघणार नाही. इथे पण सेम कंडिशन, फक्त लावताना हे बघा, बघाचा इकडे बघा, सेम या खालती पण काचा आहे, वरती पण काचा आहे. हा असा उलटा जाणार नाही. टाकायचा प्रयत्न केला बलजोरी, जातो कधी ती, पण तो अडकतो, निघत नाही. मग हे बघायचा, यो काचा मोठा आहे, बारका आहे, इथं बारका आहे, इथं मोठा आहे. मग जो मोठा आहे ना, मोठ्याच्या इथे ठेवायचा, लॉक करायचा. सेम कंडिशन इकडे पण. आता ह्या ज्या वायरी आहेत ना, या तुमच्या अल्टिपल्टी चालतील, फक्त वरच्या मशीनला जे 2 दिलेत ना, हे बघा कोडिंग ठेवले आपण, सगळे सेम नाही. स्लीव टाकल्यात, ही ब्ल्यू येल्लो आहे, ही ब्लॅक आणि रेड. तुम्हाला लक्षात राहील पटकन, ब्लॅक अँड रेड ती बेसची आहे, ब्ल्यू अँड येल्लो आहे ती टॉपची. हे बघा इथं पण सेम लॉक आहे. हे बघा काचा मोठा, काचा बारका.
दुसरं तुम्ही बेस टाकलं त्याच्या बाजूला जो बेस येईल त्याला हा टाकायचा. तेव्हा तुम्हाला एक लूप घ्यायला लागेल. तो लूप पण वायर मोठ्या हातात आणले, फक्त त्याला कट करायचे आणि याला स्पीकर लावायचे. एक यानं झाला, एक त्यानं झाला. म्हणजे तुम्हाला पुढचा विचार करून ठेवलाय मी. फक्त हे एका टायमाला एकच वापरायचा आत्ता. नाही तर तुम्ही बोलाल एक इथं टाकलाय ना लूप मारलाय म्हणजे हा इथं टाकला, हा इथं टाकला लॉक नाही करत मी. पण असं केला आणि हे लूप मारला ना तर मशीन शॉर्ट होईल. हा का तुमचं एकच चालू आहे ना बेस, एकच चॅनल चालू आहे, हे पॅरल आहेत. यातला कुठला पण एकच वापरायचा, ब्लॅक किंवा रेड कुठलं वापरा, काय विषय नाही. फक्त सध्या तिचा 1 नंबर चॅनल वापरायचा. 1 नंबर वापरा, 2 नंबर वापरा, काय विषय नाही. टॉपची सिंगल टाकायचे, कुठं पण टाका, इथं टाका, काही विषय नाही, दोन्ही सेम आहेत. आतून ते पॅरलली कनेक्ट आहेत, त्यामुळे तो काही विषय नाही. आणि मिक्सरची वरची सेटिंग बघा, लॉक आहे बघा, हा प्रेस केला अलगत निघणार. ओके, जो खालती घेतो म्हणजे तुम्हाला दाखवा बरं पडत. याच्यामध्ये हा आउट आहे, ॲक्झल आहे. ही नसली वायर म्हणजे दुसऱ्या कडला असलं का असली तर इथे पण चालेल, पण मोस्टली हा वापरायचा. हा बॅलन्स आहे, हा अनबॅलन्स आउट आहे, हा बॅलन्स आहे, हाच वापरायचा. म्हणून तुम्हाला त्या वायरी दिल्यात. आणि हे तुमचे इनपुट आहेत 3 चॅनल, 1 2 3. हे बघा, चॅनल 1, चॅनल 2, चॅनल 3. याच्यामध्ये लाईन आणि फोनो हा ऑप्शन आहे. आपल्याला लाईन आहे, फोनोचे प्लेअर आपल्याकडे आता अवेलेबल नाही, ते पहिले असायचे. पण तो ते ऑप्शन देऊन ठेवलं का काही जण वापरतात. आपण लाईन लावाय टाकायची. मग इथं लाईनला हे टाकले ना चॅनल 3 आहे, तेव्हा इथं सिलेक्शन स्विच आहे, फोनो लाईन. आपण लाईन वापरले म्हणजे लाईनलाच ठेवायचा. इथे काही तुम्ही माईक वापरला, इथं माईकचा आहे, इथं माईक वापरला तर इथं माईक ठेवायचा. मग हा गेन माईकचा, हा आउट, हा इनपुट गेन, यांचा हा गेन आहे. हे 3 चॅनल सेम आहेत, हे गेन आहेत. हे मोस्टली सेंटर ठेवायचा. एखाद्या गाणं आवाज कमी असेल तर इथून मॅनेज करायचा. पण मोस्टली तुम्हाला याची गरज लागणार नाही, कारण का आता कंट्रोल वापरत असेल ऑपरेटर, तो त्याच्या कंट्रोललाच गेन बिन असणार त्याचा वापरणार. तुम्हाला फक्त सेट ठेवायचे. आउटपुट खोलताना हे बघा, हा मास्टर आहे, हा बॅलन्स आहे लेफ्ट राईटचा, हा सरळ ठेवायचा. हा इकडे राहिला ना तर हा चॅनल बंद होईल, हा चालू राहील. इकडे ठेवला तर हा बंद होईल, हा चालू राहील. म्हणून हा सेंटर ठेवायचा. आणि हा तुम्हाला पाहिजे तेवढा खोलायचा. म्हणजे हा खोलला, हा सेंटर आहे, मग तुम्हाला लागेल तेवढाच काही खोलायचा. पण या 0 dBच्या लेवलला याच्यावर जाऊन द्यायचा नाही. इथून ओव्हर खोलला ना, म्हणजे काही जण मशीनवर आवाज कमी ठेवतात, पण इथून खोलतात. इथून खोलला ना तर हा ओव्हर गेन जातो, तो क्रॅक मारतो आवाज. इथून मोस्टली 0 dB पर सेट करायचा. बाकी तुम्हाला ती लेवल दाखवली तुम्हाला. याच्यात हेडफोनचा आउट आहे, हेडफोनचा आवाज इथून सेट होईल तुमचा. हेडफोनला आवाज किती पाहिजे किती नाही. आणि हेडफोनला या क्यूचा आवाज आहे ना, हे बघा, जोपर्यंत दाबाल ना त्याचा आवाज हेडफोनला येणार. क्यू 3 चॅनलचे 3 क्यू दिलेत, प्लस हा तुमचा दिला क्यू मिक्स. हा इकडे घ्याल ना मग याला मास्टरचा आवाज पण येईल हेडफोनला. मग तो मास्टरचा किती आणि या क्यूचा आवाज किती त्याच्यासाठी हा आहे. तो मोस्टली आपण ठेवून लोक हाच वापरतात. म्हणजे फक्त क्यू दाबू त्या चॅनलचा आवाज फक्त हेडफोनला ऐकायला येईल. अजून काय डाऊट? काय बघू आता, काही लागला लक्षात काय नाही आलं. आला नाही तो 100% पण कसं म्हणते का, नंतर तुम्ही तुमच्या घरी असाल, मी इकडे असेल, दिवसा तुमच्याकडे, तुम्ही काय तिथं करताय ना काय बोलताय ते बघायला मी नसणार आहे. मी इथून सांगतो, तुम्ही तिथं एक करायचे. इथं समोर आहे जे आहे ते. म्हणून मोस्टली इथं ट्राय करा. काही डाऊट असल्या याच्यावर सेटिंगमध्ये. आता हे बटन आहेत ना, हे क्रॉसची पिन टाक, मनीषाला पॅक कर, बॉक्स में टाक. हे बघा, ही बटन म्यूटची आहेत. बंद चालू, बंद चालू. म्हणजे तुम्हाला वाटला हे बेस मीट करायचे का मिड मीट करायचे, तुम्ही इथून मीट करू शकता. पण एल आय टी पेटले असतील ना तर इथून तुम्ही आवाज किती खोला ना, इथून किती खोला, आउटपुट निघणारच नाही. कारण तो मीट करतो डायरेक्ट. म्हणजे मीट खोलायचे चालू करायच्या टायमाला. ओके, हां बेस किती होलाय बघा. तरी पण ही क्लिपिंग लक्ष टाकायचा. थोडी क्लिपिंगला गेली तरी काही विषय नाही, कारण आपले स्पीकर 1800 वाटत त्याचा विषय नाही. पण तरी पण क्लिपिंग जाऊन द्यायचा नाही. 2 लाईनच्या खालीच
हा या दोन पहिली वरची प्रोटेक्टची आहे, हो. त्याच्यानंतर जी क्लिपची आहे ही फुल नाही पेटत का, जेवढ्या फुल ह्या पेटतात ना तेवढी ती नाही पेटत, ती हलकीशी पेटते. ते फक्त आपल्याला एकदा बघायचं, एकदा लिमिटर मारलं आपण, म्हणजे तुम्ही एकदा कुठल्याही गाण्याला जर सेट केला क्लिपिंग बघून तुम्हाला साखर बघायची गरज नाही, आपण लिमिटर मारलं त्या हिशोबात. लिमून शेला पॅक कर नाही, कारण ती सेटिंग हल्ली प्रोसेसची, तर परत तुम्हाला सेटिंग मारावं लागणार आहे. आणि मी असो का कोण असो फुकाट करून करणार नाही. मग ते प्रत्येकाला पैसे आणि सेटिंग मध्ये उंगल्या केल्या आणि काय उडला शेवटी नुकसान तुमचाच आहे. आलं लक्षात. चला मित्रांनो, साऊंड चेक झालाय, दादांना वायरिंग पण समजून सांगितली आपण, टोटल इन्स्ट्रुमेंटची त्यांना माहिती दिली, जेणेकरून त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांना आपण सावध केलं, सगळं दाखवून दिलं, पद्धतशीर सेटिंग वगैरे दाखवून दिली. आता दादांकडून ऐकून घेऊ त्यांना सेटअप कसा वाटला. मस्त आहे. म्हणजे आम्हाला अजून 2 टॉप आणि बेस घ्यायची गरज अशी वाटत नाही, एवढंच ऐकून. नक्की. हा म्हणजे तुम्ही 4x4 टॉप करणार होते, पण तुम्हाला असं वाटतं का आता दोनच चिका झाले. हा चिकार नक्की. पण क्वालिटी तुम्हाला आवडली का आवाजाची, क्लिअरिटी, हा बाकी मशनी विशनी सगळं. चांगलं. आणि तुम्ही माझ्या युट्यूबची व्हिडिओ बघितली होती, तुम्ही मला पर्सनल ओळखत नव्हते, त्याच्या विश्वास ठेवून तुम्ही आले, पण युट्यूबची व्हिडिओ बघून तुम्ही विश्वास ठेवला, तुम्हाला असं वाटतंय योग्य माणसा विश्वास ठेवला. हा नक्की. 100%. हा काय तुम्हाला असं वाटतं तुमचं काही नुकसान झालंय, काय झालंय का तुम्ही मार्केटला पण गेले होते आधी चौकशी. जेवढी माहिती तुम्ही डिटेल मध्ये दिली आम्हाला त्याच्यापेक्षा कोणी दिली नाही, फक्त त्यांचा फक्त माल संपवण्याचा कार्यक्रम चालू होता. मार्केटचा विषय, मार्केटिंगचा विषय तो आहे ना, त्यांना संपवायचे. जर एवढा समजत बसले तर त्यांच्या दिवसाला 100 गिऱ्हाईक होणार नाही. त्याने काय आला मग पार्टी जे आहे ते संपवायचे, तो विषय नाही, पण जाऊ द्या, हरकत नाही. तुम्हाला माहिती आवडली नक्की. हा 100%. नक्की. हा खुश आहेत तुम्ही कामामध्ये, कारण आमची पण धावपळ होती 2-3 दिवस हे इव्हेंट मध्ये, शो मध्ये, तर तुमचं जरा काम 2-3 दिवस लेट झालं द्यायला, पण काय नाराज नाही काय नाही, नक्की. चला वेळेवर धन्यवाद. भेटले. हा 100%. नाही तुम्ही बोलले तेव्हा तुमची 9 तारीख आहे, पण आपण काय होता 2-3 तारखेला तुम्हाला द्यायची डिलिव्हरी. चला भेटू आता नेक्स्ट टाइम.